एका नवीन मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. समर्थ या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाच्या प्लॉट बद्दल सांगायचं झालं तर ही गोष्ट बाप आणि मुलामध्ये आस्तिकता आणि नास्तिकता ह्याच्यावरचा जो संघर्ष आहे, त्या संघर्ष दाखवणारा ट्रेलर वाटतोय. भूषण प्रधान हे याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. त्याच्यासोबत पुष्कराज चिरपुटकर आहेत किंवा शर्वरी जमेनीस आहेत. अजून ईशा कासेकर असे आहेत. जर चित्रपटाच्या प्लॉट बद्दल बोलायचं झालं तर ट्रेलर मधून जे दिसतंय ते असं दिसतंय की हे एक मुंबई बेस्ड फॅमिली आहे जी गावामध्ये बैठक आणि संस्कार वर्ग ह्याच्यासाठी येत असतात आणि जिथे पुष्कराज चिरपुटकर हे काय संस्कार वर्ग म्हणता चालवतात समर्थ मना रामदासांचे. सज्जना ही त्याच्यामुळे त्यांनी माझे स्वतःच्या मुलाला त्या करावे संस्कार पुन्हा वर्गामध्ये एकदा आणलंय माझी आणि हृदय पाठवा त्याची वही कुठेतरी एक नाराजी आहे की आपले वडील स्वतःपेक्षा जास्त त्या देवासोबत बोलतायत. त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनावरती मे बी एक ट्रॉमा आहे किंवा त्याला त्याच्या मनात देवाबद्दल एक राग निर्माण होत असावा असं काहीतरी आहे आणि त्याला ते बैठक आवडत नाही. तो वैतागतो आणि त्याला परत मुंबईला जायचं असतं. असा एक प्लॉट आहे आणि मग नंतर हळूहळू तो नास्तिकतेकडे जातो. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेलरमध्ये असा एक प्लॉट दिसतो की तो मोठा झाला, एका मोठ्या डेव्हलपरकडे एका मोठ्या पोस्टवरती काम करतोय आणि त्याच्या पृथ्वीराज चिरपटकर यांच्यामध्ये एक थ्रचिंग व्हायला लागलेल्या आस्तिकता नास्तिकतेमुळे तो देवाला मानायचा बंद झालेला आहे आणि नंतर या नात्यांमध्ये त्याला इतका जास्त त्रास व्हायला लागतो की भूषण प्रधानचं जे पात्र आहे ते एका लेवलला येऊन ह्या निर्णयावर येतं की मी आता नाती नाही तर मी स्वतःसाठी जगणार आहे आणि तो स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो. मला हवं ते मी मिळवणार. मग काही पैशाचे सीन्स दाखवलेत आणि कुठेतरी असं काहीतरी होतं की तो फसतो. तुम्हाला एक असा सीन दिसतो की ज्याच्यामध्ये तो जेलमध्ये आहे आणि त्याच्यानंतर लास्टला ट्रेलरच्या शेवटाला तुम्हाला तो ट्रेनच्या समोर आत्महत्या करायला उभा राहिलेला सुद्धा दिसतो. तर ओव्हरऑल जर सगळं बघितलं ना तर मला असं वाटतं की खरंच कथा खूप छान लिहिली आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंबानं एकत्र बसून पाहावा असा हा चित्रपट मला वाटतोय. आत्ताच्या ज्या जनरेशन आहे म्हणजे जे स्पेशली बोलायचं झालं तर जेनजी जनरेशन, तर ज्याच्यामध्ये आपण मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये संस्कारच तितके नाहीयेत किंवा तितके मॅनर्स एटिकेट्स हे गोष्ट नाहीत किंवा त्यांना नैतिक मूल्य जे आहेत ती त्यांच्यामध्ये कमी दिसतात ही जे आपण म्हणतो. सॅम मला बोरगावकर कुठेतरी वाटतं की ही विल बी द ह्याच्यामध्ये डार्क हॉर्स. पाल्य जितका मला जबाबदार जे आहे हवं तितकाच पालक जबाबदार ते मी नाहीये का? मिळवतोच. म्हणजे आपण मिलेनियन जनरेशनला नेहमी आपण आपल्याकडे हे घेतो की हा बाबा आम्ही खूप काही फेस केलं, आम्ही खूप चांगले अजून आमचे संस्कार मानतो. पण एक लक्षात घ्या जेनजीचे पालक आपणच आहोत. मग कुठेतरी असं होतंय का की बाबा कुठेतरी कामावरून थकून आल्यानंतर एखादा पालक मूल जर खात नसेल तर बाबा घे मोबाईल पण खा. म्हणजे हळूहळू एक ह्याला कुठेतरी कारणीभूत सगळे दोन्ही जनरेशन्स आहेत. आणि खरंच आता तुम्ही काय म्हणतात परवाचा जंतर मना मंतरचा प्रोटेस्ट सज्जना बघा ही ना. माझे तर करावे ज्या पुन्हा वेळेनं एकदा मुलांनी चित्ती धरावे पंतप्रधानांना काही पाठवणाही शिव्या पुन्हा दिल्यात. काय पण म्हणजे बघा फास मी एका कोणत्या पक्षाचा अजिबात नाहीये. तिथे त्यांनी जरी राहुल गांधींना शिवाय दिल्या असतात तरी पण माझं हे सेम म्हणणं होतं की तुम्ही इतक्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीला इतक्या घाणेरड्या लेवलला जाऊन शिवाय देऊच कसं शकता? मग ह्या फक्त मुलामाचा दोष आहे का? त्याच्या संगोपनाचा दोष नाहीये का? तर मला असं वाटतं की त्या सगळ्यावरती म्हणजे हा विषय फार वेगळा आहे. पण तसंच मुलावरती जे संस्कार वर्ग राबवले जायला हवेत लहानपणी पूर्वीची तशी पद्धत होती बघा गुरुकुल शिक्षण पद्धत. तशा पद्धतीचं त्याची किती व्हॅल्यू आहे मुलाच्या त्याच्या वाढण्यामध्ये हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देऊळ बंद नावाचा चित्रपट आला होता पहिलावाला देऊळ बंद. तर तसा साधारण एक थीम आहे की देव न मानणारा माणूस शेवटला जाऊन मे बी देव मानत असावा. कारण का शेवटला तुम्हाला ते शंकर महादेवांचे सूर कानावर पडतात. काय जबरदस्त ते गाणं आणि बीजीएम वाटतं. उत्कृष्ट काम झालंय. म्हणजे याच्यामध्ये ते म्युझिक कंपोजर मध्ये रोहित राऊतचं सुद्धा मी नाव बघितलं. तर खूप छान म्युझिक दिसतंय. मला खटकलेलं एकच गोष्ट सांगतो म्हणजे चुकून जर मेकर्स हा व्हिडिओ बघत असतील तर मला असं वाटतं की एखादा चित्रपट जेव्हा तुम्ही संपूर्ण प्रेक्षकांना किंवा ऑडियन्सला कन्सिडर करून बनवत असता तर चित्रपटामध्ये काही ठिकाणी आपल्याला म्हणजे रामदासांबद्दल जेव्हा बोललं जातं की 17व्या शतकातले हे रामदास समर्थ रामदास हे संत होते आणि मग तुम्ही एक स्कूलचा सीन दाखवला ज्याच्यामध्ये मुलांना आय एम नॉट व्हेरी शुअर पण मुलांना ते संघाचे कपडे कदाचित दाखवलेत बघा. हाफ पॅन्ट शर्ट इन केलेली वरती टोपी. एवढ्या लवकर आपण निष्कर्ष काढायला नको कारण का मेकर्सला ह्याच्यातून नक्की काय मांडायचंय हे आपल्याला अजून कळलं नाही. चित्रपट आल्यावर ते कळेल. पण जर खरंच तसं असेल तर मला असं वाटतं की मग बघणारे जे लोक आहेत ना ते ह्या चित्रपटाला एका विशिष्ट वर्गासाठीचा चित्रपट असं म्हणायला लागतात. आणि मग तुमचं जे मूळ इंटेन्शन असतं एक चांगला चित्रपट पोहोचवायचं ते लोक म्हणजे समाजामध्ये जे अननेसेसरी काहीतरी नाराजी किंवा दुफळे आहे त्याच्यामुळे ते बघायचं लोक टाळतात असं मला वाटतं. मला तो एक फॅक्टर मी एवढ्यात म्हणणार नाही खटकला ऍक्च्युअल पिक्चर मध्ये त्यांनी काय केलंय ते आपल्याला कळेल. पण खरंच जर तसं असेल तर मला असं वाटतं की तो फॅक्टर न टाकता जर हा चित्रपट बनवला असता ना
तर चित्रपटाचा मूळ जो स्टोरी लाईन आहे ही मला खरंच खूप जबरदस्त वाटते आणि आजच्या पिढीला बघणं खूप पिढीला म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन पालकांना बघणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीचा चित्रपट वाटतोय. बाकी चित्रपटाचं कथानक छान आहे, म्हणजे ट्रेलरचा सॉरी ट्रेलरमध्ये कथानक छान दिसतंय, डिरेक्शन छान दिसतंय, म्युझिक मला स्पेशली खूप आवडलंय. सगळ्या बाजूनं चित्रपट छान जमलाय असं वाटतं. काही पिक्चर किंवा काही सिनेमे मासेस सिनेमे नसतात की ते तुम्हाला काहीतरी शिकवून जातात, तशा पद्धतीचा हा चित्रपट असायला असं मला वाटतंय. तर ह्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.